रुपया आणि आता आम्ही चाललोय ब्राह्मणवाड्याला. बघू शकता काल आमच्यासोबत मम्मी होती पण आज फक्त दादा आणि मीच आहे. सो चलो गाईज, आत्ताच आम्ही कोथरूडमध्ये निघालोय. तर गाईज इथे पाऊस चालू आहे, जास्त नाही, थोडा थोडा चालू आहे, पण कधी कधी खूप जास्त आहे. आणि मम्मी ज्या शाळेकडे जाते तिथे तर पाऊसच थांबत नाही, खूपच जास्त पाऊस येतो. आणि दादा तिरक्या नजरेने बघत आहे. बाहेर निघल्यावर बरं वाटतं जरा, म्हणून रोज फिरायला जातो आपण. दादू नाही करू जायचं रोज फिरायला. आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला. तर गाईज पाऊस वाढलेला आहे, तुम्ही बघू शकता, मजा येते. पण तर गाईज आमचं इकडचं काम झाल्यानंतर आम्ही परत जाणार आहोत घरी. मग फ्रेश वगैरे होणार आणि मग दादाला सोडवायला जाणार आहेत राजूरला, कारण दादू आज जाणार आहे मुंबईला. धुकं बघा गाईज, डोंगर दिसत नाही समोरचे. काय करतोय असं? पाणी आहे खाली. लोक बघा गाईज कसे रेनकोट चालले. अरे हे शाळेतले मुलं दिसत आहेत. म्हणजे दप्तर का बरं अडकवल्यासारखं आहे, मुलं नाही येत तर. हा ट्रेकिंग वाले, हा ट्रेकिंग वाले काही नको. कोणत्या गाईज एवढ्याला पाणी बघू शकता तुम्ही, वाढले. मुळा नदीला जात नाही पाणी, इकडून बघा. आणि आम्ही चाललो. गाईज कशी दिसतीये? का लावली लगेच खडूस? आणि एवढ्या पावसात सुद्धा म्हशी चरायला आणल्यात गाईज. किती स्ट्रगल. हा तेच गाया. मी स्टोरी टाकत आहे, कशी वाटते नक्की सांगा. आणि तुम्ही पण इंस्टाला जाऊन बघा, हे माझं अकाउंट आहे, नक्की जाऊन बघा. दिव्या महाले 06 यासाठी, कारण माझी बर्थ डेट आहे 6 एप्रिल 2010. आता इथून राईट घेतलं तर आपण डायरेक्ट घरात जाऊ. हो ना? सह्याद्री आहे काय? सह्याद्री मग हे असेल. इथून काय आज जाते काय? मग कुठे आहे? फिरावे लागेल. काका आनंदारा कुठे आहे? आनंदारा काय म्हटलं? आपलं बाय. मी लावलेला आहे मॅप आणि आता आम्ही चाललोय, कारण इथे आम्ही कोणाला तरी विचारलं पण ते म्हटले आपल्याला नाही माहित. सो आम्ही आता मॅप लावलाय आणि चाललोय. गाईज हे बघा पाणी किती जास्त आहे. सो गाईज थोड्या वेळासाठी बाय बाय. आता इथलं काम आवरतो, मग घरी जातो, फ्रेश होतो. पप्पा आणि मी दादूला सोडायला चाललोय राजूरला, कारण दादू चाललंय मुंबईला. चलो गाईज, मी पण काही दिवसांनी जाणार आहे मुंबईला, पण आता नाही, थोडे दिवस बाकी आहे. दादू येईल मग मी परत त्याच्यासोबत जाईल. आता आम्ही आलोय पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला. चलो. पाणी चांगलं दिसतं.
तुमचं स्वप्न असेल अशा रस्त्यावर येण्याचं. इनके हाथ में सोने का लोटा दिया ना, फिर भी इन्होंने सिर्फ भीख ही मांगना है. डान्स करत करत जाता येते, काहीच मस्त एन्जॉयमेंट आहे या रस्त्यावर. या तुम्ही पण एन्जॉय करायला. गाईज दादूला लगेच आल्या कसाऱ्याची बस भेटली आहे. बॅगा वगैरे ठेवल्यात आम्ही. आता जेव्हा निघेल तेव्हा दादूच्या आई बाय कर बाय कर. काय दादा बसमध्ये जाऊन बसले आहे. आता निघायचो आधी. गाडी माझ्या दारूची गाडी निघाली आहे. गाडी दादूला एकदम मागचं सीट भेटलं बसायला. गेला आणि आता आम्ही पण निघालोय. चलो गाईज. तर गाईज अशीच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.